मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची ही गुंतवणूक आहे। छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक जगतात अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू झालेला आहे। संभाजीनगरमध्ये 3 मोठे उद्योग येत आहेत आणि त्यामुळे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। जपानच्या टोयोटा कंपनीनं महाराष्ट्रात 20,000 कोटींची गुंतवणूक केली। टोयोटाच्या या उद्योगातून संभाजीनगरमध्ये 8,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। तसंच मराठवाड्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे। नमस्कार। आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या आठवड्यामध्ये एक मराठवाड्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी खूप एक आनंदाची बातमी आली। मित्रांनो, 1984ला अशी जी गोष्ट आमच्या मराठवाड्यासाठी घडली होती की बजाज ऑटोसारखा एक मोठा ग्रुप आमच्या शहरामध्ये आला आणि त्या बजाज ऑटो कंपनीमुळे लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल झाला। तब्बल 40 वर्ष आम्ही सगळे परत एखादा मोठा ग्रुप यावा याच्या प्रतीक्षेत होतो। पण मागच्या आठवड्यामध्ये या ज्या ग्रुपच्या बद्दल मी सांगाल की टोयोटा आहे, किर्लोस्कर मोटर्स हा ग्रुप जी जापनीज कंपनी आहे त्यांनी आमच्या शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे। ती साधारणतः 20,000 करोडची त्यांनी इन्व्हेस्टमेंट करता येते। त्याच्यासाठी 850 एकर जमिनीवर तो प्लॅन्ट उभा करतायत। मित्रांनो, या प्लॅन्टमुळे आमच्या मराठवाड्यातल्या हजारो तरुणांना तिथं काम मिळणार आहे। आणि माझी सगळ्या तरुणांना एक विनंती आहे किंवा राजकीय लोकांना विनंती आहे की या संधीचा आपण सगळ्यांनी खूप चांगला फायदा घेऊन ग्रामीण भागातले जे आज मुलं बेकार फिरत आहेत त्या मुलांनी थोडं त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे। जसं की हा ग्रुप जो आहे 3 वर्षांना आत्ता यांचं काम सुरू होतं इन्फ्रास्ट्रक्चरचं, जे येणाऱ्या 3 वर्षामध्ये तो त्यांचा प्लॅन चालू करतायत। म्हणजे जे मुलं आज 10वी 12वीला आहेत त्या मुलांसाठी एक चांगली संधी आहे की तिथे कुठल्या प्रकारचे ते लोक घेणार आहेत। जसं तुम्ही ITI करत असाल तर त्याच्यावर फोकस करा, डिप्लोमावर फोकस करा, इंजिनिअरिंग करत असाल तर त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करा। कारण तिथं आज काय की कळत नकळत म्हणजे 8,000 एम्प्लॉई ते स्वतः त्यांना लागणार आहेत आणि साधारणतः 12,000 ते 13,000 एम्प्लॉई जे आउटसोर्स करणार आहेत, त्याला आपण सब वेंडर म्हणू। म्हणजे 20,000 ते 22,000 लोकांना तिथे कामं मिळणार आहे। म्हणजे साधारणतः 1,00,000 नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। बघा, ती कंपनीने करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, तो ते प्लॅन चालू करणारच आहे, बरोबर आहे। पण तुमच्या आणि माझ्या या परिसरातल्या मुलांना त्यातनं काय मिळणार आहे? तर आपण आपली स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचे आहे। मी तर असं म्हणेल की जे पोरं आज शिकतायत ना, कॉलेजवाल्यांना पण माझी विनंती आहे की तुमच्या कॉलेजमध्ये काही कॅम्प्स ठेवा। मुलांना ऑनलाईन अजून काही विशेष शिक्षण देता येईल का? राजकीय लोकांना पण माझी विनंती आहे की जे काही तुमच्या पाठीमागे आज तरुण फिरत आहेत त्या तरुणांना तुम्ही एक दिशा देऊ शकतात की बाबा तुझ्या परिवारातलं कोणी जर असेल तर त्याला या ग्रुपमध्ये तू आज हे कर। आणि मित्रांनो, याच्याबरोबर ती इतर पण एक कंपनी आपल्याकडे येते ज्या कंपनीच्या माध्यमातून त्यांची 4,000 करोडचा इथं ते गुंतवणूक करतायत। तिथं पण जवळपास 7,000 ते 8,000 एम्प्लॉई लागणार आहेत। म्हणजे नक्कीच मराठवाड्याचं आपलं भविष्य खूप चांगलं आहे। बघा, आपण एखादा जर पेन जरी घेतला साधारणतः तर तो पेन 2 वेळेस आपण उघडून बघतो की तो चालतो का नाही। म्हणजे ह्या कंपन्या जर इन्व्हेस्टमेंट करतायत तर त्या शहराची ती भौगोलिक रचना ते बघतायत, त्या शहराची मागचा इतिहास बघतायत। आणि मी आज बऱ्याच या फील्डमधल्या जाणकार लोकांना मागच्या 2-4 दिवसापासून भेटतोय की ज्या लोकांच्या खूप मेहनतीने हा ग्रुप इथं आपल्या शहरात आलेला आहे। जसं मी मुख्यमंत्र्याचे आभार मानेल, उपमुख्यमंत्र्याचे आभार मानेल, आपल्या काही ज्या हे आहेत, जसं CMI एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांचे दुष्यंत पाटील झालं, त्यांच्या टीमनी मागच्या 10-12 महिन्यापासून खूप मेहनत घेतली या लोकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी, बाकी आपले सगळं भौगोलिक माहिती देण्यासाठी। मी परत अजून एक माहिती घेतली याच्यामध्ये की जापानची ही जर कंपनी आपल्याकडे यशस्वी रन जर झाली तर जापानच्या शेकडो कंपन्या आपल्या परिसरात यायला तयार आहे। कारण आपण जर बघितलं तर भौगोलिक वातावरण आपलं खूप चांगलं आहे, आपल्याकडे पाणी चांगलं आहे, जमीन चांगली आहे। फक्त एकच आहे मित्रांनो की इथे बघा, तो ग्रुप इथं वर्किंग करणारच आहे, 3 वर्षात त्यांची गाडी बाहेर पडणारच आहे। पण माझा तरुण किती तिथं कामाला लागतोय, माझ्या परिसरातले, माझ्या मराठवाड्यातले किती लोक तिथे कामाला लागतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप वाढ होणार आहे। साधारणतः 1,50,000 करोडचं वार्षिक उलाढाल होणार आहे या ग्रुपमुळे। माझी सगळ्यांना विनंती की आता आपल्याकडे योग्य वेळ आहे, 3 वर्ष आपल्या हातामध्ये आहे। त्या 3 वर्षामध्ये आपण जर स्किल डेव्हलपमेंट केली, मुलांना जर चांगलं प्रशिक्षण दिलं तर नक्कीच हजारो पोरं इथे कामाला लागतील। माझी सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती आहे। आणि बघा,
आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर याच्यासारख्या अजून जर काही कंपन्या आपल्या शहरात यायचं असेल तर नागरिक म्हणून पण आपलं काही काम आहे, आपलं शहर स्वच्छ ठेवायचं, जेणेकरून ते व्हिजिटर जर आले तर चांगलं व्हायला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ते गुंतवणूक करताना काय गोष्टी बघतात तुमच्या शहराच्या. तर तुमच्या शहरामध्ये कुठं दंगल घडलेली का मागच्या 20-25 वर्षामध्ये? आपण खूप चांगलं लकी आहोत की आपण चांगलं नशीबवान आहोत की आपण सगळा सलोखा आता ठेवलेला आहे, आणि असाच हा जर आपण कंटिन्यू ठेवला तर कितीतरी कंपन्या आपल्याकडे परत येतील. ज्याच्यामुळे बरेच जण लोक सांगतात की मराठवाड्यात सध्या दुष्काळी भाग आहे. पण मित्रांनो, हे चित्र बदलायला जास्त वेळ लागणार नाही. याच्यासाठी आम्ही काही उपक्रम पण चालू केला आहे. आज मी MIDCतल्या बऱ्याच उद्योजकांना भेटलो, काही कॉलेजेसवाल्यांना पण भेटतोय की जे मुलं आज डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेत किंवा जे डिप्लोमा घेत आहेत त्या मुलांना अजून कशी स्किल देता येईल, त्या मुलांना अजून कसं त्याच्याबद्दल कसं नॉलेज देता येईल की तिथे जॉब करण्यासाठी, किंवा त्याच्यानंतर आउटसोर्स त्या कंपन्यांचे जे काही सब वेंडर आहेत त्यांच्याकडे काम करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या आपण सगळे मिळून या मुलांपर्यंत पोहोचू, एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि आपण या मराठवाड्याला भारताच्या नकाशामध्ये खूप उंचीवर नेऊ. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. थँक्यू.